हाय फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी चॅनल मध्ये। तर आज आपण बघणार आहे पेपर प्रेझेंटेशन। बघा, भरपूर साऱ्या गोष्टी असतात, तुमचा कंटेंट असतो, तुमचा हँड रायटिंग असतं, प्रेझेंटेशन असतं, सगळ्या गोष्टींना मार्क्स असतात, ठीक आहे। पण तुमचे मार्क्स कुठे कट नाही झाले पाहिजेत, कुठे कट होतात, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे। आपण पेपर लिहिताना पेपरला प्रेझेंट कसं करायचं याबद्दल आज आपण काय बघणार आहे, थोडंफार गोष्टी, ठीक आहे। तर चला सुरू करू। तर सगळ्यात अगोदर आहे तुमचं काय, जो तुमचा पेपर आहे त्या पेपरच्या दोन्ही साइडला तुम्हाला काय करायचं आहे, रेष म्हणजे लाईन खेचून घ्यायची आहे, ठीक आहे। एक तर आपली ऑर्डी असते, समजा बघा आपला एक मिनिट, आपला असा पेपर असतो, बरोबर, आपला असा पेपर असतो। याच्या एका साइडला ऑर्डी का असते, याच्या एका साइडला ऑर्डी लाईन असते, पण तुम्हाला काय करायचंय, या साइडला सुद्धा लाईन मारायची आणि तुमचा कंटेंट इथं लिहायचा आहे, ठीक आहे। जेणेकरून एक्झामिनरला सोपं जातं काय, उत्तर चेक करणं, बघणं, ठीक आहे। आणि ते सुटसुटीत सुद्धा वाटतं आणि चांगलं सुद्धा वाटतं बघायला, ठीक आहे। त्याचं प्रेझेंटेशन काय खुलून येतं, ठीक आहे। अशाने दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं, सेक्शन जेव्हा तुम्ही करताल, ठीक आहे, जेव्हा समजा आता तुमचे ए बी सी डी असे सेक्शन्स असतील, ठीक आहे, एक्झाम मध्ये जे क्वेश्चन येतात त्याचे, तर त्या सेक्शनला थोडंसं हेडिंग फॉर्मॅट मध्ये लिहायचे, ठीक आहे। त्या सेक्शनला तुम्हाला काय करायचं, थोडंसं हेडिंग फॉर्मॅट मध्ये लिहायचं। समजा मी इथे लिहिलं काय, समजा आता इथे मी लिहिलं सेक्शन ए, ठीक आहे। समजा मी असं टाकलं हेडिंग सेक्शन ए किंवा सेक्शन बी, ठीक आहे। तर याला तुम्हाला थोडंसं हेडिंग फॉर्मॅट मध्ये लिहायचं, म्हणजे त्याला थोडी अंडरलाईन करा, ठीक आहे, किंवा तुम्ही त्याला बॉक्स सुद्धा करू शकता आणि थोडंसं काय करा, त्याला अल्फाबेट म्हणजे स्मॉल लेटर नाही बिग लेटर मध्ये लिहा, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला टेबल किंवा माइंड मॅप बनवायचा आहे, ठीक आहे। समजा आता एखादा क्वेश्चन आहे, तर त्या क्वेश्चन वरती काय बनवू शकतो, टेबल बनवू शकतो, एखादी ट्री डायग्राम झाली, फ्लो चार्ट झाला किंवा माइंड मॅप झाला। तर या गोष्टीने तुमचं प्रेझेंटेशन खुलून येतं, तुमचं आन्सर खूप चांगलं वाटायला लागतं, ठीक आहे, आणि तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स त्याच्यामध्ये मिळून जातात, ठीक आहे। आता चौथी गोष्ट म्हणजे काय करायचं, तुम्हाला जेव्हा पण तुमचा क्वेश्चन संपलेला आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, 2-3 लाईन सोडून काय करायचं आहे, नंतर पुन्हा क्वेश्चन सुरू करायचा आहे। समजा तुमचा क्वेश्चन संपलाय, तर या 2-3 लाईनी सोडून द्या आणि त्याला लाईन मारा अशी, आणि त्याच्यानंतर काय खाली पुन्हा तुम्ही तुमचा सेक्शन कुठलाही असेल सुरू करू शकता किंवा नवीन प्रश्नाला सुरुवात करू शकता, जेणेकरून एक्झामिनरला प्रत्येक क्वेश्चन सुटसुटीत दिसला की त्याला चेक करायला सोपं जातं। एक तर आधीच तो इतके सारे पेपर घेऊन बसलेला असतो, ढीगभर त्यांना चेक करायचे असतात, माइंड त्यांना मार्क्स बरोबर द्यायचे असतात, मार्क्स कुठे जाऊ नये याची काळजी घ्यायची असते, बरेचसे काम असतात एक्झामिनरला, ठीक आहे। त्यानंतर बघा तुम्हाला करायचंय अंडरलाईन करायचे, जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, बघा जे इम्पॉर्टंट पॉइंट्स असतात त्यांना पेनने हायलाइट करायचं, तुम्हाला पेन्सिलने हायलाइट करायचं, ठीक आहे। जे तुमचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्यांना पेन्सिलने हायलाइट करा, ठीक आहे, पेननी नाही करायचं। पेननी कधी कधी काय होतं, समजा पेननी तुम्ही केलं, तुमचा हात पडला तर ते असं पुसलं जातं, तर बेस्ट वे पेन्सिलने करा, पेन्सिल आपल्याला रब सुद्धा करता येते, ठीक आहे। असे 4-5 पॉइंट होते जे खूप महत्वाचे होते, ज्याने तुम्हाला मार्क्स मिळून जातात, ठीक आहे। आणि एक्झामिनरला प्रेझेंटेशन आवडलं की तो जास्त मार्क्स सुद्धा, एक्स्ट्रा मार्क्स सुद्धा देऊन टाकतो, ठीक आहे। तुमच्या हँड रायटिंगला, पेपर प्रेझेंटेशनला, ठीक आहे, सगळे मार्क्स म्हणजे इथं थोडेफार मार्क्स तुम्हाला मिळतात, ठीक आहे। ते एक्स्ट्राचे मार्क्स आहेत जे तुम्हाला सोडायचे नाही, ठीक आहे। तर बघा, आपण 10वीची बॅच लॉन्च केलेली आहे 2024-25 या इयर साठी। तुम्ही याचे फीचर्स बघू शकता। सगळ्यात अगोदर म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, ठीक आहे, म्हणजेच PYQ जे इम्पॉर्टंट असतात प्रत्येक एक्झाम मध्ये। त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, तुम्हाला सगळ्या विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर यामध्ये मिळणार आहे। तुमचं इंग्लिश, त्याच्यानंतर गणित, त्याच्यानंतर मराठी, ठीक आहे, वेगवेगळे विषय तुमचे। त्यानंतर टेस्ट सिरीज ई-बुक नोट्स तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिलेला आहे, ठीक आहे, जेणेकरून तुम्ही टेस्ट सिरीज सोडून तुमची प्रोग्रेस अनालाइज करू शकता। मला कुठल्या चॅप्टर मधला क्वेश्चन येतोय, कुठल्या चॅप्टर मधला येत नाही, किंवा कितपत येतोय कितपत येत नाहीये, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी। त्यानंतर व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून बघू शकता, ठीक आहे। जे YouTube मध्ये असतं फीचर व्हिडिओ डाउनलोड करून बघायचं, तेच फीचर आपण इथे ऍड केलेलं आहे। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही बघू शकता तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार। त्यानंतर लेक्चर जर मिस झालं काही कारणास्तव, तर ते लेक्चर तुम्ही पुन्हा काय करू शकता, अटेंड करू शकता किंवा बघून रिवाइज सुद्धा करू शकता, ठीक आहे। तर या 5 टिप्स सोबत आपली बॅच, ठीक आहे, तर या बॅचला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि लगेचच काय करायचे आहे, बॅच जॉईन करायची आहे। या बॅचची प्राइस आहे 5,000 रुपये आणि याची व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची, ठीक आहे। 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत तुम्हाला बॅच मिळत आहे, ठीक आहे। तर ऑनलाईन बॅच आहे, या बॅचमुळे भरपूर सारे फायदे होतील, कारण ऑनलाईन असल्यामुळे वेळ वाचतो, ठीक आहे। तर जॉईन करा नक्कीच,
आजसाठी आपण इथे थांबतोय. भरपूर हेल्पफुल व्हिडिओ तुमच्या डबल अकॅडमीच्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता, चेकआउट करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, सगळ्यांना फायदा होऊ द्या. ठीक आहे, आजसाठी इथेच थांबतोय आपण. थँक्यू, बाय.